बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज मी तुम्हाला शिवलीलामृत अध्याय 10वा याचे पठण करणार आहे. श्री गणेशाय नमः. कामगज विदारक पंचानना, क्रोधजल विध्वंस प्रभंजना, मदत महारका चंडकिरणा, चंद्रशेखरा ऋषभध्वजा, मत्सर दुर्धर विपिन दहना, दंभन केच्छदका सहस्त्रनयना, अहंकार अंधकार सुरमर्दना, धर्मवर्धना भालनेत्रा, आनंद कैलास नगविहारा, निगमागम वंद्या सुहास्य वक्रा, दक्षम खदलना आनंद समुद्रा, ब्रह्मानंदा दर्यानिधे. नवा माध्यायाचे अंती, उद्धरिला शबरसिंह केतन नृपती, यावर सूत शौनकादिकांप्रती, नेमिषारण्यी सांगत. अनर्थ देशी वास्तव करीत, एक द्विजनामे देवरथ, वेद्यायनी शास्त्ररथ, पंडित आणि वंशज होय. त्याची कन्या चातुर्य खाणी, शारदा नामे कमलनयनी, तिचे स्वरूप देखुनी जन होती तटस्थ. तव ते झाली 12 वर्षी, पित्याने लग्न करुनी संभ्रमेसी, पद्मनाभ विजासी देता झाला विधियुक्त. तोही परमा आदित ब्राह्मण, सभाग्य आणि वेद संपन्न, जयाची विद्या पावन, राजे होती तटस्थ. लग्न सोहळा जाहली यावरी, काही दिवस होता श्वशुर घरी, सायंकाळी नदी तीरी, संध्या वदनासी तो गेला. परतो नेता अंधार, पायास जोमला दुर्धर विखार, तेथेची पडिले कलेवर, नगरात हाक जाहली. माता पित्या समवेत, शारदा धावून आली तेथ, गत प्राण देखुनी प्राणनाथ, शरीर घालीत धरणीवरी. म्हणे विद्याधनाचे सतेज, आजी बुडाले माझे जहाज, ओस पडली सेज, बोले गुज कोणासी. माझे बुडाले भांडार, सर्परूपे वरी पडला तस्कर, दग्ध झाली आभरणे समग्र, म्हणून टाकी तोडोनिया. देखोनी शारदेची करुणा, अश्रू आले जनांची नयना, म्हणती आ पशुपते भाललोचना, हे आता करील काय. मग त्या विप्राचे करुणी दहन, माता पिता बंधू आत्मजन, शारदेशी संगे घेऊन, सदनाप्रती गेले ते. कित्येक दिवस झाली यावरी, घरची कार्यास गेली बाहेरी, शारदा एकली मंदिरी, तव एक अपूर्व वर्तले. नैध्रुव नामे ऋषीश्वर, वृद्ध तपस्वी गेले नेत्र, शिष्य हाती धरुनी पवित्र, सदना आला शारदेच्या. शारदासन देवनी सत्वर, पूजन करोनी करी नमस्कार, नाही ध्रुव म्हणे सौभाग्य वाढो अपार, हो तुझ पुत्र वेदवक्ता. विप्रासन तिचे केवळ अंध, अमोघ वदला आशीर्वाद, हासोनी शारदा करी खेद, शोक करी दुःख भरे. म्हणे हे अघटित घडे केवी पूर्ण, सांगितले पूर्व वर्तमान, नाही ध्रुव म्हणे माझे वचन, असत्य नोव्हे कल्पांती. माझे जिव्हे बाहेर आले, ते माघारे न सरे कदा काळे,
माझे तपानुष्ठान वेगळे अघटित तेची घडवीन घरची बाहेरून आली त्वरित माता पिता बंधू समस्त समूळ कळला वृत्तांत म्हणती विपरीत केवी घडे ऋषींचा आशीर्वाद अमोघ पवित्र क्षणे रंकाचा करी सहस्त्र नेत्र शापेन लागता क्षण मात्र कुळासहित संहारित शाप बळेची विशेष सर्प केला राजा नहुष यादव कुळ निशेष भस्म झाले ब्रह्मशापे ब्राह्मणी भक्षोनी निर्धारी शुक्राची संपत्ती घातली सागरी ब्रह्मशापे मुरारी अंबऋषींचे जन्म घेत विधी हरिहर चित्ती ब्रह्मशापाचे भय वाहती विप्रशापे राव परीक्षिती भस्म झाला क्षणार्धे जमत अग्नीचा क्रोध परम चौघे पुत्र केले भस्म स्त्रिया असता पांडुराज सत्तम भोग नाही सर्वदा विप्रशापाची नवलगती 60 सहस्त्र सागर जळती कुबेर पुत्र वृक्ष होती नारद शापे करोनिया कृष्णासहित यादव कुळ ब्रह्मशापे भस्म झाले सकळ दंडका ऐसा नृपाळ क्षण मात्रे दग्ध केला ब्रह्मशाप परम दृढ नृगराज केला सरळ धराधरा शत्रुबळ प्रचंड शस्त्र विभगे त्या अंगी क्षयरोगी केला अत्रिनंदन मेदिनी वसनाचे केले आचमन शाप देऊनी सूर्य नंदन दासी पुत्र केला पै पाषाणाचे करीती देव रंकाचेही करीती राव मंत्राक्षता टाकिता नवपल्लव कोरड्या काष्टा फुटेलती ब्राह्मण थोर त्रिजगती हे ब्रह्मांड मोडुनी पुन्हा घडती यावरी नैद्रुवतीये प्रती बोलता झाला ते ऐका म्हणे ऐके शारदे यथार्थ तू धरी उमा महेश व्रत षडक्षर मंत्र विधियुक्त नित्य जप करावा म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण तववरी मी येथे जी राहीन मग त्याच्या अंगणात मठ करून राहता झाला नाही ध्रुव तो म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी करावा जाण चैत्र मासी अथवा मार्गशीर्षेसी शुक्ल पक्षी करावा पाहोनी सुमूर्त सोमवर अष्टमी चतुर्दशी परिकर पूजावा उमा महेश्वर एक सत संवत्सर नेमेसी गुरुवचन शारदा ऐकून तैसेची करीन पडे न्यून नै ध्रुव गुरुपासून षडक्षर मंत्र घेतला दिव्य शिव मंदिर करून वरी निधले शुभ्र वितान चारी स्तंभ शोभायमान नाना फळे शोभताती अष्टगंधे सुवास सुमने भूमी शोधुनी रंगमाळा अस्तरणे षोडश वर्ण यंत्र करणे अष्टदळे तया माझी चतुर्दळ त्यावरी घालुनी तांदूळ वरी घट स्थापुनी अढळ शोभा बहुत आणि जे उमा महेश प्रतिमा दोन्ही स्थापिजे सुवर्णांच्या करुणी मग एकनिष्ठा धरुनी षोडोपचारी पूजिजे यथा सांग ब्राह्मण संतप्रण सुवासिनी पूजिजे प्रीती करुण षडश चतुर्विध अन्न द्यावे भोजन तृप्तीवरी पुराण श्रवण कीर्तन येण्याची करावे जागरण गुरुवचनी विश्वासपूर्ण धरुणी वर्तने सर्वदा कुंदे दुर्वण केवळ कर्पूर गौर पेय फेन धवल ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ रजत वर्ण निर्मळ जो सूर्याकोटी समतेज विरजित शुभ्र आभरणी भूषित
जगदानंद कंद गुणातीत स्वर्धुनी विराजित मस्तकी शुभ्र जटा मुकुट मांडित सर्पमणियुक्त विराजित किशोर चंद्रभाळी विरवत भस्मचर्चित शुभ्र दिसे उन्निलित भाल लोचन केयूरांगवद शुभ्र विरकंकण मुंडमाळा शोभायमान दिसती लोचन सूर्ये दुवत दिव्य गरुड पाचूहुनी वरिष्ठ विराजमान दिसे नीलकंठ दशभुज आयुधे सगट झळकती प्रळय चपळेसी खाटवांग त्रिशूळ कपाळ डमरू अंकुश पाश घंटा नाग धरू पिनाक पाशुपत कमल तेजाकारू शुभ्रवर्ण आयुधे शुभ्र तेजस्वी शार्दूल चर्मवसन शुभ्र स्फटिकवर्ण गजाजीन माणिमय शुभ्र सिंहासन नाना रत्ने विरजित कैलासगिरी शुभ्रवर्ण वरी मंडप शुभ्र सहस्त्र योजन स्तंभ विरहित सहस्त्र किरण गगनी देवी प्रकाशे पै एरावताहुनी विशाळ शुभ्र पुढे शोभे नांदिकेश्वर माणिमय कुंडले सुंदर शेष तक्षक झळकती ब्रह्मानंद सुख मुरोन ओथिले शिव स्वरूप सगुण आता भवानीचे ध्यान शारदा आणित बाला तवंगी सुंदर विराजमान चंद्रशेखर चतुर्भुज पाशांकुशधर गदा पद्म युक्त जे सुरत सुमन माळायुक्त मल्लिका पकुळमणी विराजित इब मुक्ता वसंत डोलत शोभा अद्भुत कोणवर्णी हरिमत्या भुजंगवेणी जलजव वदना अकर्णनयनी द्वादशादित्य शोभा जदनी कांचीवरी झळकतसे मागे स्त्रिया वर्णिल्या बहुत निस्सीम रूप लक्षणयुक्त ओवाळून टाकाव्या समस्त जिच्या पदांगुठावरुनी कोटी मन्मथ शोभा साजरी त्रिभुवन जननी त्रिपुर सुंदरी ब्रह्मांड फोडोनियावरी अंगीचा सुवास धावत पदमुद्रा जेथे उमटती तेथे आरक्त कमळे उगवती द्विज पंक्तीचा रंग पडताक्षती खडे होती दिव्यमणी या ब्रह्मांड मंडपात देख ऐसे स्वरूप नाही आणिक शशी मित्र द्विमुख जिच्या तेजे शोभती किती शक्रादी बाळे अज्ञान श्रहे निजगर्भी करी पावन समस्त त्रिभुवन लावण्य ओतिले स्वरूप देवीचे विशाल ताटके प्रबाधन ओतिली शशी मित्र तेज गाळून गंडस्थळी प्रभा पूर्ण पडली भ्रष्टे अनंत बिंबाधर अतिरिक्त नासिकींचे वरी डोलता मुक्त प्रवाळची केवळ भासत तेज अमित न वर्णवे नेत्रांजन प्रभा पडली मुक्त श्री तो गुंजे से दिसे क्षणभरी जगन्माता हास्य करी तो रंग दिसे शुभ्र मागुती ओईने बैसल्या हंस पंक्ती तैसे द्विज हसता झळकती मुक्त शुभ्र वर्ण मागुती हैमवतीचे झळकती दंतपंक्ती शुभ्र अत्यंत अधर प्रभेने आरक्त भासत डाळिंब बीज पक्व शोभत क्षणिक तैसे दिसती कंठीचे मुक्ताहार संपूर्ण दिसती इंद्रनिळा समान श्यामलांग प्रभात दैदिप्यमान मुक्तामानी बिंबली कमंडलू तेजस्वी सुंदर तेजी विश्व जननीचे पयोधर कुमारानी विभवक्र त्यातील अद्भुत प्रक्षिती प्रयश पळा गाळोनी समग्र
रंगविले वाटे देवीचे अंबर, मुक्तालग कच्चुती प्रभाकर, भाऊभूषणी झळकती, इंद्रनील किलवर्णी लीला वेशधारिणी, भक्तानुग्रहकारिणी, प्रलयरूपिणी आदिमाता, आदिपुरुषाची ज्ञानकळा, घडी मोडी ब्रह्मांड माळा, जिचे स्वरूप पाहता डोळा, याची धडी न पुरे, कृतिका पुंज झळके गगनी, तैसे जलज घोष डोलती करणी, अरुण संध्या रागावणे आणि कुंकुम रेखा आरक्तपणे, विश्वप्रलयी शिव सगुणपण, टाकोनी होता तळ निर्गुण, परी तिचे सौभाग्य गहन, ताटक पुष्प महिमा हा, दोन वेळा वरिले कर्पूर गौरा, भवानीने लावला कपाळी बीजवरा, तांबूल रेखांकित वदन चंद्रा, अपार कवी वर्णिती, प्रयागी त्रिवेणी जैसी, आंबेची वेणी शोभे तैसी, कृष्णवर्ण पुरळ निश्चयसी, आदित्यनंदनी होयते, शुभ्रहार गवतीला दिव्य सुमनी, तेची ब्रह्मांडावरुनी स्वरधुनी, माझी आरक्त पुष्पे दिसती नयनी, पद्माजनी गुप्तते, मुद्रा खडी उच्चकच्छादी अलंकार, हे प्रयागी तळपती जलचर, केशाग्री उच्च विशाळ थोर, सागरापार शोभती, काय ब्रह्मांडे गुंफिले सकळ, तेची डोलत मोहनमाळ, जीव शिव दोन्ही तेजाळ, आवरून धरिले दोन्ही पक्षी, अक्षय सौभाग्य नव्हे खंडन, म्हणून वज्रचुडे मांडित करजाण, दशांगुळी पुत्रिका बंधू जनार्दन, दशावतार नटलासे, पायी मुकुरे पैंजण, गर्जता शिव समाधी विसरून, पाहे मुखचंद्र सावधान, नेत्र चकोरे करोनिया, भक्त जे का एकनिष्ठ, पायी दोल्हारे जोडवी अनुवट, ऐसे स्वरूप वरिष्ठ, शारदा ब्रह्मानंदे, ऐसे एक संवत्सर पर्यंत, आचरली उमा महेश्वर व्रत, नै ध्रुव उद्यापन करवित, यथाविधी प्रमाणे, 11 शते दंपत्ये, वस्त्र अलंकार दक्षिणायुक्त, पूजोनी शारदा हर्षभरित, तवरवी अस्त पावला, जप ध्यान कीर्तन करीत, शारदा गुरुजवळी बैठत, अर्धयामिनी झाली अकस्मात, भवानी प्रकटली, असंभाव्य तेज देखोनी, नाही ध्रुवासी नेत्र आले तेची क्षणी, नाही ध्रुव शारदा लागती चरणी, प्रेम भावे करुणिया, देवीचे करती स्तवन, उभे ठाकती कर जोडून, परी त्या दोघां वाटून, आणि न देखती, जय जय भवानी जगदंबे, मूळ प्रकृती प्राण स्वयंभे, ब्रह्मानंद पदायिनी सर्वारंभे, चिद्विलासिनी तू माये, धराधरेंद्र नंदिनी, सौभाग्य सारिते हेरंब जननी, भक्त हृदया रवींद्र चिन्मय खाणी, वेद पुराणी वंद्य तू, तुझी कृपे निश्चिती, गर्भादासी नेत्रेनी, मागे साठवी पवनगती, पांगुळ धावती कृपे तुझ्या, मुखे होतील वाचाळ, मूर्ख पंडित होय तात्काळ, रत्ने होती सिक्ता हरळ, गारा होती चिंतामणी, भावभय हारके भवानी, भक्त पाळके मनोल्हासिनी, वेदमाते द्विजजन रंजनी, वेदले ध्यानी ब्रह्मादिक, त्रिपुर सुंदरी त्रिभुवनजननी, दोषत्रय हारके त्रितापशमनी, त्रिकाळजी सादर तव ध्यानी, त्रिदेह विरहित ते, शिवमान सरोवर मराळिके, जय जय विज्ञान चंपक काळिके,
सकळ ऐश्वर्य कल्याणदायके सर्व व्यापके मुडानी. ऐसे एकता सुप्रसन्न देवी म्हणे माग वरदान. नाही ध्रुवे वृत्तांत मुळी गुण शारदेचा सांगितला. मम मुखातून वचन आले ते अंबे पाहिजे सत्य केले. तुवा जरी मनी धरिले तरी काय एक न करिसी. यावरी शिवजाया बोले वचना हे शारदा पुत्री शुभानना. द्रविड देशी विप्रकन्या नाम नित्येचे. तिच्या प्रकाराची स्त्रिया दोघी जणी ही धाकुटी प्रिया मृदुभाषिणी. तिने वर वश करुनी वडील कानी विघडवली. शेजारी एक जार होता तो ईस बहुत दिवस जपत असता. एकांत पाहुणी त्या हातात धरिता झाली दुर्बुद्धी. इने नेत्र करुनी आरक्त जितका विलास तो जार पतित. मग तो होनी खेदयुक्त गृहासी गेला दुरात्मा. तिचे त्यासी लागले ध्यान सुरत आलिंगना ठेवून. तिच्या ध्यासे करून तो जार मृत्यू पावला. ईस विधवा हो म्हणून तिच्या चौकीने शापिले दारुण. मग तीही पावली मरण तिच्या दुःखे करुनिया. मग हेही काळे मृत्यू पावली तेची शारदा हे जन्मली. पूर्वीच्या दारे ईसवरिनी ये जन्मी जाण निर्धारे. तोची पद्मनाभ ब्राह्मण गेला इसी लावा साधून. हीचा पूर्वजन्मीचा प्रकार जाण द्रविड देशी आहे आता. 360 योजन येथोनी दूर आहे ब्राह्मण. स्त्रीहीन इथे स्वरूप आठवून तळमळीत सर्वदा. तो ईस स्वप्नामध्ये नित्य येऊन भोग देईल प्रीती करून. जागृती होऊन विशेष जाण सुख होईल येते. ऐसे लोटता बहुत दिवस पुत्र एक होईल शारदेस. शारदानंद नाम तयास लोकी विख्यात जाणका. ईस नित्य भोगी होईल जो हरिख तैसाच विप्र पावेल सुख. स्वप्नानंदे विशेष देख तृप्ती होईल निर्धारे. ऐसे तयासी सांगून अंबा पावली अंतर्धान. त्यावरी शारदा नित्य स्वप्न देखती झाली तैसेची. सवती झाली गरोदर जननिंदा करीती समग्र. धीर भावे साक्षी श्वशूर आपले सोयरे सर्व आले. देवीचे करणे अघटित खदा खदा जन हसत. म्हणती हे केवी घडे विपरीत. आंबाई भेटली कधी एक म्हणती कर्ण नासिक छेदून. बाहेर आला हरारोहण करून तो आकाशवाणी बोले गर्जुन. सत्य गर्भे शारदेचा ज्ञान परम अमंगळ. म्हणती हे कापट्यवाणी सकळ. त्यात एक वृद्ध होता पुण्यशीळ. वदता झाला ते ऐका ईश्वरी मायेचे अगम्य चरित्र. अघटित घडवी निर्धार. स्तंभे विणन धरिले अंबर. कुंभिती करे जळावरी. ग्रहगण बघणे विधुमित्र. याचा आहे कोणाचा आधार. सर्व देही व्यापक परमेश्वर. परिशोधिता ठाई न पडे. परस्परे पंचभूतासी वैर. ही एक रूपे चालती कौतुक थोर. जन्मी गार्गी समग्र रक्षितो कैसा पाहो. काय एक न करी जगन्नाथ राजा पूर्वी उपकेत. त्याचे जळी पडले रेत. ते जळ प्राशित वेश्या एक. तितुकेनी झाली ते गर्भिणी. पुत्र प्रसवली उत्तम गुणी. भांडकाचे रेत जळी पडोनी. ते जळ हरिणी प्राशित. तोची झाला ऋषी शृंगी. तेने ख्याती केली दशरथ जागी. सौराष्ट्र राजा स्पर्शता करे मृगी. दिव्य पुत्र प्रवसली. सत्यवती मत्स्यगर्भ संभूत. तो मत्स्यराजपुत्र होतो. महिषासुर दैत्य महिषी गर्भी जन्मला.
कित्येक ऋषी करुणावंत वचन मात्रे गर्भ राहत रेवती रमण जन्मत रोहिणी पोटी कैसा पा सापाचे पोटी मुसळ झाले ते कोणी कैसे घातले कुंती पोटी पांडव जन्मले पाच देवा समागमे ऐसे बोलती वृद्धजन तरी निंदा करीती दुर्जन मागुती देववाणी झाली पूर्ण ऐका वचन मूर्ख हो शारदेस कोणी असत्य म्हणती तरी जिव्हा चिरोनी किडे पडती ऐसे एकता सात्विक सुमती सत्य सत्य म्हणती त्रिवाचा कित्येक दुर्जन पुन्हा बोलत हे सर्वही कापट्य असत्य हो जिव्हा चिरोनी अकस्मात किडे गळू लागले हे देखून सर्वजन शारदेशी घालती लोटांगण म्हणती माते तू सत्यपूर्ण जाण रेणुके सारखी मग ती सपुत्र झाला तेज लोक म्हणती शारदात्मज वाढत जैसा बीज राज शुद्ध द्वितीये पासनी उपनयन झाला पूर्ण 8वे वर्षी वेदाध्ययन चारी वेद शास्त्रे जाण मुखोद्गत पुराणे नवग्रहात जैसा वासरमणी देवी पंडितात अग्रगणी जेणे अनुष्ठाने विना कपानी प्रसन्न केला सर्वस्वे यावरी शारदा पुत्र सपवेत लक्ष्मी शिवरात्री व्रत अद्भुत गोकर्ण क्षेत्रा प्राप्ती जात यात्रा बहुत मिळाली तो द्रविड देशींचा ब्राह्मण तोही आला यात्रे लावून परस्पर पाहून कष्टी होती अंतरी परस्परा कळली गुण पूर्वी देवी बोलली वचन उमा महेश्वर व्रताचे पुण्य अर्ध पतीसी पुत्र देई त्याचा त्यास तू त्यापाशी राहे 4 मास समागमन न करी निश्चेष शिवपदासी पावसी मग शिवरात्री यात्रा करून प्रतारासी केले नमन म्हणे हा घ्या आपुला नंदन म्हणून करी दिदला उमा महेश्वर व्रत त्याचे अर्ध पुण्य देत मग शारदा सवे जात द्रविड देशा प्रति तेव्हा शारदा व्रतस्थ पूर्ण गुरुन पतीचे घे दर्शन विख्यात झाला शारदानंदन महापंडित पृथ्वीवरी तप आचरला पार मातृ पितृ भजनी सादर माता भवानी पिता शंकर तेची भावना तयाची जो न करी जननीचे भजन धीक त्याचे तपज्ञान धीक विद्या धीक थोरपण धीक भाग्य तयाचे घरी साठवी स्त्रीचे गोत आणि मायबापाचे गीत अन्य नेदी बाहेर झालीत शब्द बाणे हृदय वेदी तो जरी पडला षडशास्त्र परी अनामिकाहुनी अपवित्र त्याचे न पहावे वक्र विटाळ पदान व्हावा यद्यपि झाला स्पर्शदान तरी करावे चैन स्नान महादोषितो तग्न यमदारुण गांजित यावरी शारदेचा प्रतार महातपस्वी योगीश्वर शरीर ठेवणी परत्र पावला शिवपदा शारदा चिंतुनी मदन दहन करी विधियुक्त सहगमन पती समवेत कैलास भुवन पावनी रागिली शिवलीला मृत सुरसपूर्ण किंवा हे दिव्य रसायन भवरोगी सेविता जाण आरोग्य होत शिव होती जे मृत्यूने कळविले सहज त्यासी नावडे हा रसराज ज्यांची सुकृत्ते तेजपुंज तेची अधिकारी येथे ती ब्रह्मानंदे श्रीधर श्रोतया विनवी जोडोनी कर शिवलीलामृत निर्जर तुम्ही सेवा आदरे पुढील अध्यायी सुरसकथा पावन होय श्रोता वक्ता मृडादी सहित शिवतत्वता पाशिरा
सर्वार्थी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परी सोत सज्जन अखंड दशमाध्याय गोडहा इति दशमोध्याय समाप्तम्. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.